आळंदीच्या पुण्यभूमीमध्ये अनेक संत महंत उदयाला आले। तसेच वारकरी संप्रदायातील अनेक कलाकारांनी आपल्या कलेचा श्रीगणेशा आळंदीतच केला। महाराष्ट्रातील आजच्या घडीचे आघाडीचे गायक ज्ञानेश्वर मेश्राम हे सुद्धा या शृंखलेमधील एक नाव। आजच्या या भागासाठी ज्ञानेश्वर मेश्राम यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी। पाहूयात। जय हरी विठ्ठल। माऊलींच्या पालखीचं आज पुण्यामध्ये आगमन झालंय आणि आपण माऊलींच्या या पालखी सोहळ्याचे जे सगळे भाव आहेत हे भाव जय महाराष्ट्र वाहिनीच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर वारी म्हटलं की अभंग, गायन, भक्तिगीतं अशा अनेक गोष्टींनी एक वेगळं वातावरण तयार होतं आणि हे वातावरण तयार करत असतात या संपूर्ण अभंगवाणी किंवा या अभंगांचे गायक। आता माझ्यासोबत वारकरी संप्रदायातले असे गायक कलाकार आहेत ज्यांचं नाव सांगितल्यानंतर मला वाटत नाही महाराष्ट्रातला आजचा कुठलाही माणूस त्यांना ओळखत नसेल। आपण स्वागत करूया सुप्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांचं। ज्ञानेश्वरजी रामकृष्ण हरी। जय महाराष्ट्राच्या या जय हरी विठ्ठल कार्यक्रमात तुमचं स्वागत। खरंच माझं भाग्य आहे की आज जय महाराष्ट्र या चॅनलवरती आणि त्या जय महाराष्ट्र या चॅनलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझा सप्रेम जय हरी। आज माऊली निघालेले मार्गस्थ झालेले आहेत आणि आज पुण्यामध्ये आमचे सर्व वारकरी मंडळी, सगळे गायक, कलाकार, वाद्यवृंद आणि संपूर्ण वारकरी संप्रदायातली कीर्तनकार महाराज मंडळी आज या सोहळ्याचा आनंद लुटत लुटत म्हणजे पारावार नाही या सगळ्या आनंदासाठी माऊलींच्या या वारी सोहळ्यामध्ये इतका आनंद असतो की देह भान विसरून सर्व आमची वारकरी मंडळी भजन, कीर्तन, प्रवचन करीत आज पुण्यामध्ये माऊली वास्तव्याला आहे, मुक्कामाला आहे। खूप खूप आभार, तुम्ही सहभागी झालात त्यासाठी। कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी पुण्यातून।